नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूया हवामान अंदाज। पुढचे 4 दिवस फार महत्त्वाचे। कुठं कुठं पडणार पाऊस, हवामान विभागानं नेमकं काय सांगितलं पाहूया सविस्तर वृत्त। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला आहे, नागरिकांनो घरातच थांबा। मुंबईसह या 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी। कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची फटाकेबाजी सुरू आहे। सातारा, बारामती, पुणे आणि कोकणातील अनेक भागात पाऊस बरसत आहे। याच दरम्यान मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। गेल्या काही दिवसापासून राज्यात सर्वदूर पावसाच्या सरी बरसत आहेत। यंदाचा मान्सून कोकणात दाखल झाला असून याच कारणामुळे मुंबई, पुणे आणि कोकण तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातही पाऊस झाला आहे। असे असतानाच आता पुण्यातील हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी आगामी काही दिवसात मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे। या काळात शेतकऱ्यांनी तसेच चाकरमान्यांनी योग्य काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे। मान्सूनचा प्रवास दिसून आला असून आज मान्सून मुंबईपर्यंत दाखल झाल्याचं दिसून आलं। बंगालच्या उपसागरात येणाऱ्या 24 तासात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळेच येणाऱ्या काळात मान्सून जोर धरणार असून आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, अशी शक्यता पुण्यातील हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। पुणे, सांगली, साताऱ्यात पाऊस तर पुढच्या काही दिवसात राज्यात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबई, रत्नागिरी यांच्यासह राज्याच्या इतरही जिल्ह्यात पाऊस झाला आहे। यात अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हा, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातही पाऊस झाला आहे। कोकणातील काही जिल्ह्यात अगोदरच पाऊस झाला असून येणाऱ्या 4 ते 5 दिवसात कोकणात चांगल्या पावसाची शक्यता आहे, असं भाकीतही या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं। सोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे तसेच घाटमाथ्यावरही येणाऱ्या 4 ते 5 दिवसात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे। इतर जिल्ह्यातही येलो अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। मुंबईत मेट्रो पाण्याखाली गेली आहे। याच दरम्यान आज देखील मुंबई तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसतोय। मुंबईत अनेक स्थानकावरील रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहेत। सोबतच भुयारी मेट्रोमध्येही पाणी शिरलं आहे। त्यामुळे मुंबईकरांनाही योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे। अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।